आधार कार्ड वरचं नाव आणि सातबाऱ्यावरचं नाव जर एक करायचं असेल, तुमचं जर सातबाऱ्यावरचं नाव चुकलं असेल तर नेमकं प्रोसिजर काय, कुण्या ठिकाणी जायचं आहे, कोणता कागद तुम्हाला देणं गरजेचं आहे, किती दिवसात तो कागद उपलब्ध होईल आणि किती दिवसात तुमचं सातबाऱ्यावरचं नाव बदलेल. नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं दत्ता चवले माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. अवघ्या 15 दिवसावरती पीक विमा 2024चा भरणा सुरू होणार आहे आणि अशा मोक्यावरती जर वेगवेगळ्या वर्तमानपत्र असतील किंवा बातम्याच्या माध्यमातून हे सांगण्यात येते की एक नवीन सूचना देण्यात आलेली आहे. ॲक्च्युली ती सूचना ही एक सौम्य भाषेत सांगण्याची गोष्ट झाली, पण नवीन अटी व शर्ती आता परत एकदा बळीराजांच्या पीक विम्याच्या आड येत असल्याचं आपल्याला दिसतंय. नेमकं ती आट काय आहे किंवा ती सूचना काय आहे की तुमचं आधारवरचं नाव, बँकेवरचं पासबुकवरचं नाव आणि सातबाऱ्यावरचं नाव एकच असणं गरजेचं आहे. मग नेमका आता हा गोंधळ जर सोडवायचा असेल तर खरंच 15 दिवस पूर्ण आहेत का? त्यासोबतच प्रश्न हा पडलेला आहे की आत्ताच गरज का भासली या गोष्टीला अंमलात आणण्याची. कारण जर हीच गोष्ट अंमलात आणायची असेल तर मागील वर्षी पण सूचना दिल्या असत्या तर 1 वर्षात शेतकऱ्याने बळीराजाने त्याच्या सातबाऱ्यावरचं नाव जे काही चुकलं असेल ते दुरुस्त करून घेतलं असतं. त्यासोबतच दुसरा प्रश्न मला म्हणजे असं प्रांजळ प्रश्न पडलेला आहे की DBT मार्फत जर विम्याचं वितरण होत असेल तर तुम्हाला बँकेच्या पासबुकची आवश्यकता का लागते? म्हणजे आम्ही CSC केंद्र चालक, मी जवळपास 1,500-2,000 हजार फॉर्म भरतोय दरवर्षी, खरीपचे वेगळे 1,500-2,000 आणि रब्बीचे. तर बँकेचं पासबुक जोडायची गरज काय आहे जर त्या कागदाला काहीच महत्त्व राहणार नाही आहे? तुम्ही जर पैसा वाटप जो होणार आहे विम्याचा तो DBT म्हणजे आधारला संलग्न असलेल्या खात्यावर होत असेल तर मग बँकेचा विषय कुठे येतो? मग तरीही तुम्हाला बँकेचं नाव करणं गरजेचं आहे, करू. त्यासोबतच आपण पाहतोय की आधार कार्डवरचं नाव आणि सातबाऱ्यावरचं नाव जर एक करायचं असेल, तुमचं जर सातबाऱ्यावरचं नाव चुकलं असेल तर नेमकं प्रोसिजर काय, कुण्या ठिकाणी जायचं आहे, कोणता कागद तुम्हाला देणं गरजेचं आहे, किती दिवसात तो कागद उपलब्ध होईल आणि किती दिवसात तुमचं सातबाऱ्यावरचं नाव बदलेल, हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला जर काय बदलायचं असेल सातबाऱ्यावरचं नाव तर त्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणती आहेत, कुण्या ठिकाणावरून ते उपलब्ध होतील तेही आपण थोडक्यात जाणूया. आणखीन एक प्रश्न पडलेला आहे की आपण टेक्नॉलॉजीच्या युगात वावरतो आणि आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतो आणि पीक विमा भरतानाही टेक्नॉलॉजी वापरली जाते. मी स्वतः फॉर्म भरताना तुम्हाला सुरुवातीला आधार कार्ड टाकायचं आहे, त्यामुळं एका अर्जाला एकच आधार कार्ड दिलं जातं. त्यासोबतच तुम्हाला सातबारा न जोडता सुद्धा सुरुवातीला फॉर्म भरताना खाते नंबर आणि गट नंबर टाकायचा आहे, गाव निवडायचं आहे, सुरुवातीला जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, त्यानंतर मंडळ निवडायचं आहे, मंडळामधनं गाव निवडायचं आहे आणि गाव निवडल्यानंतर मला तिथं तुमचा आटचा नंबर टाकायचा आहे, खाते नंबर टाकायचा आणि सातबाऱ्याचा गट नंबर टाकायचा आणि पुन्हा फाइंड केल्यानंतर तुमचं नाव जे काही सातबाऱ्यावरती असेल की म्हणजे तुमची जमीन किती आहे ही अचूक टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. मग जर टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय तर त्यामध्ये दुभाज्य किंवा डबल विमा लागू होणं शक्य नाही. एकदा जर एका एरियाला लँडला ऑक्युपाय केले असेल म्हणजे विमा उतरवला असेल तर त्याच्यावरती दुबारा विमा उतरवता येणार नाही. मग गरज का भासते ह्या सगळ्या गोष्टींची? आणखीन सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही अट किंवा ही सूचना सरकारमार्फत दिली गेली आहे का पीक विमा कंपन्यामार्फत? म्हणजे यामध्ये कोण आहे या मागचा सूत्रधार हेही कळणं खूप गरजेचं आहे. मान्य आहे पीक विम्याचा विषय वर्षानुवर्ष गंभीर होत चाललेला आहे, परंतु काळजी नसावी मी समजून सांगायला गंभीर आहे. त्यामुळं इडापिडा टळू दे आणि बळीचं राज येऊ दे म्हणत आपण या माहितीला सुरुवात करूया. मित्रो, आज आहे 18 जून. जवळपास आता 15 दिवसानंतर पीक विमा भरण्यास सुरुवात होणार आहे आणि अशातच जर तुम्हाला तुमचं आधार कार्ड प्रमाणे नाव सातबाऱ्यावरती करायचं असेल तर याला वेळ किती लागेल हे मी अगोदर सर्वात सांगतो. तुम्हाला जर तुमचं सातबाऱ्यावरचं नाव बदलायचं असेल तर किमान तुम्हाला 2 ते 3 महिने लागतील. म्हणजे मी ठामपणे सांगतोय की तुम्हाला 100 दिवस तरी कमीत कमी लागतील. मग हे नेमकं तुम्ही म्हणाल की आम्हाला भेडवताय का, भीती घालताय का? तर असं नाही आहे. प्रोसिजर आहे, लिगल डॉक्युमेंट आहेत. मग आता याच्यामध्ये प्रोसिजर काय आहे, जर तुम्हाला करायचं असेल तर कुठं भेट द्यायची? तुम्ही तलाठी कार्यालयाला भेट द्या किंवा आधार केंद्रावरती भेट द्या, तिथं जाऊन काहीच होणार नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तलाट्याला जरी भेट दिला तर ते तुम्हाला सांगतील की एक लागणारा कागदपत्र म्हणजे राजपत्र आहे. मग हे राजपत्र कसं बनवायचं, त्यासाठी काय प्रोसिजर आहे? तर तुम्हाला एक 100 रुपयाचा बॉन्ड घ्यायचा आहे. 100 रुपयाचा बॉन्ड घेतल्यानंतर त्याच्यावरती एक शपथपत्र टाईप करायचं आहे की माझं नाव कागदोपत्री किंवा सातबाऱ्यावरती माझं नाव जे काही झालेलं आहे, जे चुकीचं आहे, आणि इतर कागद किंवा बँक पासबुक आणि आधारवरती माझं नाव जे काही आहे ते, आणि ह्या दोन्ही नावाची व्यक्ती एकच आहे असं काय ते शपथपत्र तुम्हाला
टाईप करून घ्यायचं आहे, त्याला एक साधी नोटरी म्हणतो आपण, 30 ते 50 रुपयाची नोटरी करायची आणि ते कागद घेऊन सोबत तुमचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक घेऊन CSC केंद्र किंवा कुठल्याही नेट कॅफेवरती जर तुम्ही भेट दिलीत आणि तिथं ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला राजपत्रकसाठी करायचं आहे. इतके कागदपत्र आहेत. त्यासाठी लागणारा एक शुल्क आहे, 550 रुपयाचं चलन आहे. त्या व्यतिरिक्त काय जे काही चार्जेस असतील, सर्व्हिस चार्जेस, म्हणजे एक 800 ते 850 रुपयाचा खर्च तुम्हाला लागणार आहे. त्यासोबतच तुम्हाला जे बॉन्ड घेतलं आहे त्याचाही खर्च आहे, म्हणजे एक 1200 रुपयाचा तुमचा खर्च हा लागणार आहे. मग हे कागदपत्र जेव्हा तुम्ही ऑनलाईन अप्लाय करचाल गॅजेटसाठी, त्याला लागणारा कालावधीही महत्त्वाचा आहे. तुम्हाला त्यासाठी कमीत कमी 20 ते 25 दिवस लागतात. लवकर जरी झालं तरी हरकत नाही, परंतु 20 दिवस तरी धरून चला. मग तो जो काही गॅजेट किंवा राजपत्रक आहे, ते राजपत्रक मिळाल्यानंतर तुम्हाला भेट घ्यायची तलाठ्याची. त्यानंतर तिथं अर्ज करायचा आहे. आता तुम्ही पाहू शकता, तुम्हाला समजू शकता की पीक विम्याच्या गडबडीमध्ये जेव्हा की सातबारे काढून देणं आहे, नकला काढून देणं आहे, त्याच्यामध्ये सर्व्हर डाऊन राहतं. आता या प्रोसेसमध्ये जर नाव बदलाची रिक्वेस्ट जर कोणी टाकत असेल, किंबहुना आपण समजूया की तुम्ही दिलेल्याच दिवशी त्यांनी ऑनलाईनला प्रक्रिया केली आहे, तर ऑनलाईन व्हायला आपण 15 ते 20 दिवस, मी किमान सांगतोय 1 महिन्याचा वेळ जातो. म्हणजे 1 महिना तुम्हाला राजपत्रक बनवायला गेलं, दुसरा महिना तुम्हाला नाव बदलण्यासाठी गेलं. मग अशात तुम्हाला समजून येईल की पीक विम्याची जी काही तारीख असणार आहे, जुलैच्या 1 तारखेला जर पीक विमा सुरू होत असेल तर किमान 30 तारखेपर्यंत तरी 1 महिन्याची मुदत राहणार आहे आणि जुलैच्या एंडपर्यंत तुम्हाला पीक विम्याची मुदत ही संपून जाणार आहे. मग तोपर्यंत तुम्ही नावच दुरुस्त करत बसाल, तुमचं नाव जर दुरुस्त नाही झालं तर तुम्ही पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत. मग ही का ती तांत्रिक अडचण सरकारला माहीत नसेल का, किंवा पीक विमा माहीत नसेल का? मग आता नेमकं आपण पाहूया की या मागचा सूत्रधार कोण आहे. सरकारने या जाचक अटी टाकून शेतकऱ्याला वंचित ठेवायचं एक प्लॅन एकदम मस्त बनवलेला आहे का पीक विम्याचंच आणखीन कुठंतरी गोडपेंड खाते? कुठं प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम हा आहे की माझा जसा अंदाज आहे की मागील वर्षीचं जे काही आणखीनही 75% अग्रिमचा विमा लागू झालेला आहे, 25% वाटप झाला असताना सुद्धा 75% वाटप अजूनही रखडलेला आहे. मग त्यामध्ये आपण राजकारणी मंडळींना दोषी धरू शकतो, किंवा आपण ते तरी सांगतात की बाबा सरकारनं त्यांचं प्रीमियम भरलेलं आहे परंतु अजून पीक विमा वाटप केलेला नाही आहे. मग कंपन्यांना जा विचारलं तर कंपनी सांगते की तांत्रिक अडचणी आहेत, सातबाराच त्यांच्या नावावरती व्यवस्थित नाही आहे, किंवा टेक्निकली DBT जात नाही आहेत पैसे. मग ह्या जर गोष्टी होत असतील, मागील वर्षाचाच जर आणखीन वर्षभरात निकाल लागत नसेल, तर यामध्ये खरा सूत्रधार हे विमा कंपन्याच आहेत. मग विमा कंपन्यांनाच गरज आहे की बाबा आम्हाला टेन्शन नको आहे की आमचं ऑडिट जे आहे त्या ऑडिटला वेळ लागतोय, त्यामुळं आम्हाला आता परत प्रकरणं रिजेक्टमध्ये किंवा रिव्हर्टमध्ये किंवा वापस पाठवायचे नाही आहेत. तर शेतकऱ्याला जर पीक विमा मंजूर करून घ्यायचा असेल तर त्याला ही व्यवस्थित कागदपत्र मिळाली पाहिजेत. असो, या काही जाचक अटी आहेत आणि त्यासाठी काय लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कुठून काढायचं आहे, किती रुपये लागतील, किती दिवस लागतील तेही सांगितलेलं आहे. जर तुम्हाला लवकरात लवकर कार्य करायचं असेल तर लवकरात लवकर तुम्हाला विमा जर मिळवून घ्यायचा असेल तर या गोष्टी करून घ्या, असंच मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो.